नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पालकची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला पण कमी असं बेसन पीठ घेतलेलं आहे। हे ना घरगुती चक्कीवर दळून आणलेलं आहे, डाळ आणलेली आहे आणि दळून आणलेलं आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ। जास्त भजी असली तर जास्त घेतलं तरी तुम्ही चालू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि चांगलं फेटून घ्यायचं। पहिलं थोडं थोडं पाणी टाकून बघा फक्त मिक्स करून घेतलेलं आहे, त्याला काय फेटून वगैरे अजून मी घेतलेलं नाही। अशा पद्धतीत बघा हे पीठ आहे आणि असा कलर आहे त्याचा। आणि जी मी आपल्या घरगुती चक्कीवर जी दळते ना डाळ, ते 1.5 नंबरची चाळण, 2 नंबरची पण एक ती 1 नंबरची ती, हे 1.5 नंबरच्या चाळणीनं मी हे केलेलं आहे, बारीक केलेलं आहे चक्कीमध्ये। आता हे चांगलं आपण फेटून घ्यायचं। एक 5 ते 7 मिनिट फेटायचं। कलर चेंज होतो बघा, तुम्ही बघत राहा की असा कलर कसा दिसतो आणि फेटल्यानंतर कलर कसा दिसतो, थोडा वेगळा दिसतो। हे बघा फेटून घेतले तर असा कलर आलेला आहे। पहिला कसा पिवळसर असतो, थोडा फेटलं की नाही चांगलं की थोडासा असा सफेद होतो। त्यासाठी चांगलं फेटून घ्यायचं। आणि फेटून का घ्यायचं माहिती आहे का, पीठ एकदम हलकं होतं आणि चवीला पण छान लागतात भजी। सोडा टाकायची गरज पडत नाही आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा आपल्याला हे पालक काय केलेले, स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहे आणि मी कापून घेतलेली आहे। जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीची घेतलेली आहे। छोटी जोडी घेतली होती बघा। आता ह्याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा। पालक टाकल्यानंतर पालकचे पण भज्यांच्या रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत। खूप जणांनी असे कमेंट केले होते की सोप्या पद्धतीत काहीतरी असं वेगळं दाखवा, तर अशा पद्धतीत पण तुम्ही करू शकता। पालकच्या वड्या वगैरे आपल्या चॅनलवर सगळं आहे। छोटा अर्धा चमचा बघा हे धने आपण अशा पद्धतीत करून घेतलेले, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। थोडासा ओवा, तो पण असा हातावर चोळून घेतलेला आहे, कारण की आपण जेव्हा पीठ वगैरे फेटतो ना तर असा हात भरलेला असतो, त्यामुळे मी अगोदरच घेऊन ठेवते वाटीमध्ये। मिडियम आकाराचा कांदा बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल का नाही तर तुम्ही उभा सुद्धा पातळ कापू शकता। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्याची पण देठं घेतलेली आहेत, कारण देठामध्ये काय असते चव छान असते। पालकची देठं घेतली नाहीत, नुसती पानं मी घेतली होती। त्यात टाकायचं आपल्याला 2 चिमूट हिंग, थोडीशी हळद टाकायची आपल्याला घरची आता थोडी एकदम टाकलेली, त्याचा कलर बघा किती छान येतोय ते। त्याच्यामध्ये टाकायचे बघा हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला। लसणाच्या फक्त 2 पाकळ्या बारीक आकाराच्या घेतलेल्या आहेत आणि त्या कुटून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तर लसूण टाकू नका। आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत मी। चवीप्रमाणे टाकायचे मीठ। त्यात टाकणार आहे बघा कढीपत्ता, बारीक कापून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं एकदम मस्त असं आपण जेव्हा फ्राय करतो ना त्यावेळी त्याचा एक तर चांगली टेस्ट येते ना आतमधून खाताना। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। सगळं साहित्य टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला सोड्याचा वगैरे काही वापर करायचा नाही। जर तुम्हाला हवं असेल ना तर 2 चिमूट फक्त सोडा टाकायचा। सोड्याचं पण तुम्हाला मी सांगते, जास्त दिवसाचा असेल का नाही तर सोडा टाकून सुद्धा फायदा नसतो, त्याचा असर होत नाही आहे। तर त्यासाठी ना तुम्हाला हवं असेल तर 2 चिमूट टाका। आणि खूप जणांनी असे कमेंट केलेले की सोडा आणि हळद संगत टाकायची नाही, तर आपण हळद पहिले टाकतो आणि नंतर मग मिक्स केल्यावर लास्टला जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सोडा टाकायचा असतो। तर मी तर सोडा जास्त करून वापरतच नाही। खूप जणांनी अशी कमेंट केली की 1-2 रेसिपीला मी दाखवलेलं आहे। पीठ बघा आपलं असं पद्धत झालेलं आहे असं। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम झालेलं आहे। कधी पण भजी बनवताना काय करायचं, जास्त असं धूर निघस्तवर तेल गरम करायचं नाही आहे। तर अशा पद्धतीत पकडायचे बघा ना, असं सोडायचं आहेत, मस्त होतात एकदम लोक असे। आणि पालक कधी पण नितळून घ्यायची चांगली। जर तुम्ही नितळून नाही घेतली ना तर जेवढं पीठ टाकल तेवढं तुम्हाला कमी पडेल, कारण काय होतं माहिती आहे का, पालकचं जर पाणी असेल का नाही तर मग ते पातळ पीठ होत राहतं। आता मी सोडून घेते बघा अशा पद्धतीनं। सोडून घेतलेत बघा। हलकासा फेस कमी झाला का नाही की आपल्याला त्याला हलवायचं। फेस बघा कमी झालेला आहे आणि हे आपण पहिली सोडली होती भजी आणि ही नंतरची सोडलेली। तर पहिली सोडलेली बघा असा कलर आलेला आहे, लाल झालेला आहे। जास्त पण असं पीठ टाकायचं नाही आहे। आता ही छोटी जोडी होती तर त्याला मी 1-1.5 वाटी तरी पीठ लागलं असेल, कारण तांदळाचं पीठ आणि आपलं चण्याचं डाळ पीस दोन्ही मिळून आपण पकडायचं 1-1.5 वाटी, त्यापेक्षा कमी लागलेलं आहे पण तेवढं पकडायचं। आणि आपण आता ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया। असं हलवत राहायचं बघा, कारण की काय होतं माहिती आहे का, कधी कधी जर आपल्याला असं हलवता येत नाही भजी, कधी असं जाळीच्या ह्याच्यामध्ये अडकतात वगैरे, तर असं थोडंसं असं ध्यान देऊन तुम्ही करत जावा। आता ह्याच्यामध्ये बघा भजी म्हटलं की थोडीशी मिरची पाहिजे, तर मिरचीला काय केलेलं आहे, चीर मारलेली आहे मधोमध आणि एक थोडंसं मीठ भरलेलं आहे त्यात, त्यामुळे काय होतं चव छान येते। मिरचीच्या बी खूप रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, तर ही पण मी ना
फ्राय करून घेते त्याच्यावर। मस्त बघा फ्राय झालेले आहेत। कलर बघा किती छान आलेला आहे। जास्त हळद टाकायची नाही पालक भजीला, कमीच टाकायची। आणि आपली घरची टाकली होती बघा, घरच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केल्या होत्या। आता ही भजी तेलकट होतात का? तर बिलकुल नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाका, नाही टाकलं तरी पण चालेल। तुम्हाला मी एक लगेच तोडून दाखवते गरम गरममध्येच। हे बघा एकदम कुरकुरीत, आतून एकदम जाळीदार असे। तुम्ही पीठ फेटून घ्यायला शिका। आणि पिठाचं कसं माहिती आहे का, अंदाज घेऊन पीठ घ्यायचं आणि ती पण चांगलं फेटून घ्यायचं। असं आता खूप जणांचे असे कमेंट असतात, आमचं विकतचं पीठ आहे, घरचं नाही आहे। विकतचं जरी असेल तरी पण तुम्ही थोडंसं पीठ फेटून घ्या, मस्त अशी भजी होतात। आणि टमटमीत बघा, तेलकट नाहीत वगैरे काही नाही। हे बघा आणि चवीला पण छान। आणि त्याच्याबरोबर बघा ह्या मिरच्या पण मी तळलेल्या आहेत, मधोमध अशा चिरल्या होत्या मध्ये, आणि हलकंसं मीठ भरलं होतं। जर तुम्हाला अजून कोणती जर भजी बनवायची असली तर मला कमेंट करून सांगा। राहिलेली मी अशा पद्धतीत बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।